गुड मॉर्निंग भावांनो. तर आज आपण चाललो आहे मुंबईला कारण की स्वप्नाला काहीतरी एक छोटंसं काम आहे. तुम्हाला जर ब्लॉगमध्ये दाखवता आलं तर दाखवतो, नाहीतर मग तुम्ही असं बघत जावा फक्त. स्वप्नीला तर मला घ्यायला येतं, पुढं थांबलं आहे पाटील डॉक्टरच्या इथं. तो आणि मी आणि एक दोघं जण आहेत, आम्ही चौघं जण चाललो आहे. 6:30 वाजले तरी काळो काय. तर आता आम्ही बसलो, स्वप्नील दादांनी मला घेतलं गाडीमध्ये. तर आम्ही जातोय बाबूला घ्यायला. स्वप्नील दादा आज गाडी चालवणार आहे. हा टन दिसतो म्हणून काय काय टन दिसत नाही, तेव्हा मग ते शार्प पट्टी येते सरळ. तर भावांना आता आपण आलो नाश्ता करायला. हे आपण आलो कुठं आता? श्रीकर हॉटेल हे कुठे? कॉलेजच्या पुढे ना. आता आम्ही आलो कॉलेजच्या पुढे. बाबू, स्वप्नील दादा आणि तन्मय, आम्ही चौघ जण चाललोय ना. तिथून पुढं स्वप्नील दादाची फॅमिली येणार आहे. मास्क काय हो कुठले? तन्मय काय? शार्क ना आम्ही मागे एकदा आलो तेव्हा मळ्यातले मासे सोडलेले. मळ्यातले वाटत तर नाही, त्यामुळे अजून कळलं नाही. बघा साप, दिवड बघा, दिवड आहे तिथं. दिवड कुठे आहे? बघा दगडाच्या मागे इकडे बघा. दिवड नाही, शेपूट आहे. दिवडाची शेपटी आहे. दिवडाची शेपटी आहे. खाते पिते घरचं दिवड आहे आमचं, हालत नाही. स्टेबल आहे, आयफोन पेक्षा स्टेबल आहे. आयफोन पेक्षा स्टेबल आहे. काय रे त्यानं, तुला काय, तू काय ऑर्डर सांगतो आता? अरे स्ट्रीम इडली मध्ये ही स्टॅपलरची पेन पण पडलेली आहे. आता आपण ते विचारू आणि सांगूया. इथं लिहिलंय भाई, बघ स्टॅपलरची पेन पडलेली आहे. 65 रुपये स्टॅपलरची पेन, 20 स्ट्रीम इडली. हो बघा, ह्या नवीन आहे. हे कुणाला पाहिजे असेल. आणि 57 रुपयाचा वडाच भेटतो इथे बघ. वडापावचा आपण 57 रुपयाचा वडा. तर आम्ही नाश्ता मागवलाय, खिमा पाव मागवलाय. स्वप्नील त्यांनी मसाला डोसा मागवलाय. ग्रेव्ही एक्स्ट्रा दिली. बाबू फुल स्टाईल मध्ये खातोय, सगळ्यांना दाखवतोय. सगळ्यांना बॉल दाखवत काय दाखव. तर आता आमचा नाश्ता करून झालाय. नाश्ता कसा वाटला? खिमा पाव कसा होता? छान होता. खिमा पाव जरा ग्रेव्ही जास्त होती, पण जे होतं ते छान होतं. एक नंबर नाश्ता आहे असं बघा. तर आता आम्ही पनवेलच्या हायवे वरती पोहोचलोय. हे आता आपल्याला जायचंय कुठं? कळंबोली वाया डोंबिवली सागाव. आम्ही कळंबोलीवरून डोंबिवलीला जाणार आहे. इथं भाईचं एक महत्वाचं कामासाठी चाललोय. मला दाखवतोच कोणतं काम आणि कोणतं नाही ते. आता नवीनच काम चालू आहे. खूप म्हणजे खूप मोठं विमानतळ होणार आहे. अरे यार, आमचा फोटोग्राफर कसा झोपलाय बघा. त्याची झोप पूर्ण झाली. सकाळी 5 वाजता उठलाय, तर तो आता झोपलाय. ती झोपायची पद्धत बघा. तर आम्ही आलोय एक पुष्पगुच्छ घ्यायला, कारण की विषय लय मोठा आहे. तर आम्ही एक पुष्पगुच्छ घेणार आहे, चांगला गुलाबाचा. स्वप्न आता फुल तयार झालाय, फुल तयार. आज खास त्यासाठीच आपण सगळं हे करतोय. ते झालं की आपण जाणार, एक घरी जाणार आहे छोट्या. ते झालं की मग तुम्हाला कळेलच की आम्ही नक्की कशासाठी आलो आणि कशासाठी नाही. फायनली आम्ही पुष्पगुच्छ घेतला. तर आम्ही जाणार आहे कारमध्ये, मग तिथून पुढे आम्ही जाणार रूमला.
कार्यक्रम आहे छोटासा आहे पण चांगला आहे. मला दाखवू आम्ही. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. फायनली आता आम्ही चाललोय, ज्याची अपेक्षा होती तिकडेच चाललोय आम्ही. पहिल्याचा बॉक्स घेतला, फोटोग्राफर आणि गाडी मालक. तिकडे सगळे स्वप्नदादाची फॅमिली उतरते. स्वप्नदादा खूप हॅप्पी झालाय. इकडे सगळे फॅमिली आहे. स्वप्नदादाच्या चेहऱ्यावरती कसली स्माइल आहे आता. उत्तावळा बावला झाला आता. त्याला घाम फुटतोय काय बाबू? तितकाच त्याला घाम पण फुटतोय त्याला. आता आमचं जेवण वगैरे झालंय. तर आता भाईचं सगळं ते फायनल झालंय आणि आता फोटो सेशन चालू आहे. फोटोग्राफर तयार झाला. फायनली भाईचं लग्न ठरलं. फायनली तुम्ही हे कपल बघू शकता. फायनली यांचं लग्न ठरलेलं आहे. फायनली हा ज्या कामासाठी आलेलं ते काम झालंय आमचं. तर आता आम्ही जाणार पुढं. तर भावांनो आता आम्ही आलोय पनवेलला साई कृपा हॉटेल जेवायला. सगळ्यांना भूक लागल्या. तर आपण काय खाणार? चिकन लपेटा. पण ह्याला आवडत नाही. बघू काहीतरी आम्ही खाऊ. सगळं काय ठीक आहे पण ह्याचं असं म्हणणं आहे की जे फेमस आहे ते खायचं नाही आपण. तरी पण आम्ही काही ना काहीतरी लपेटाच खाणार. हे साई कृपा हॉटेल. आपण ह्या 1-2 महिन्यामध्ये 3 ते 4 वेळा आलो ह्या हॉटेलमध्ये. आपल्याला हे हॉटेल म्हटलं की वाव खूप भारी आहे. आम्ही आता स्टार्टर्स मागवलाय. चिकन कर्नाळा म्हणून एक आयटम आहे. खूप भारी लागतो. खूप म्हणजे टेस्टी आयटम आहे. समोर माणसं बिअर पितात आमच्या फालतू झाले. काय काय फालतू माणसं आहेत. काय पिताय? बिअर प्यायची नसते. हे चुकीचं आहे ना? रेस्टॉरंटला बिअर नसते प्यायची. नसती प्यायची. हे चुकीचं आहे. जेवण आलंय आमचं फायनली. अर्ध झालं. मी विसरलो व्हिडिओ तुम्हाला दाखवायला जेवण का मागवलं होतं. चिकन हंडी मागवलेली. बोगस हा अतिशय बोगस. चिकन हंडी बोगस होती ना? चिकन हंडी पण बोगस, चिकन कर्नाळा पण बोगस. माझा नाही. तू ॲव्हरेज. हा रांडच आहे. आम्ही कधीपासून निघालो. ही भिंचत कोलाडच्या पुढे एवढी ट्रॅफिक आहे आणि इथे ट्रक पण असं रॉंग साईडला घातला आणि झालाय पलटी. खूप सारे. ही बघा ही पण गाड्या आल्या आमची. म्हणजे खूप सारी ट्रॅफिक आहे इकडे. लांब पर्यंत ट्रॅफिक आहे. सगळे वैतागलेत. फोन बिन काढून बसलेत सगळे. थोडीफार जमल तेवढी आपण पण मदत करतो. गाड्या साईडला करतो की एकदम खूप लांब पर्यंत ट्रॅफिक आहे. खूप लांब. तिकडे ते ॲम्ब्युलन्स पण थांबले. तर भावांनो आता पोचलो आम्ही पोलादपूरला. आता ब्लॉग एंड करायची वेळ आल्या. तर ब्लॉग बघितला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट.